घेतलाय तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र अंबेशिव. दोन्ही संघांमध्ये रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा विचार केला एका बाजूला चाफेवाडी संघ आहे ज्यानं पहिला सामना अगदी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि तब्बल या स्पर्धेचा उच्चांक गाठला होता 80 रन. तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंबेशिव संघ ज्यानं मात्र 44 धावांचं लक्ष होतं 5 षटकांमध्ये बनवायचे होते परंतु ते षटक अगदी आयोजकांचा वेळ वाचून फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये तो सामना विजय केलाय. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय अंबेशिव. एका बाजूला सलामीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. गणेश आणि योगेशची ही सलामीची जोडी. मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित यावेळेस थोडस रणनीती आखून चाफेवाडी हा संघ मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूरज पहिला षटक पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. डावाला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात विश यू ऑल द बेस्ट. श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना आहे. चाफेवाडी विपक्ष अंबेशिव. महत्वाची लढत. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे. स्ट्राईक एंड वरती मनोज. आखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय. बॅटीची वरची कड लागून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. 4 धावांसाठी मनोजच्या बॅट मधून आलाय चौकार. सुरुवात चांगली झाली आहे मनोजच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये देखील 5 बॉल मध्ये 24 धावा. तदनंतर देखील फटकेबाजी सातत्याने चांगली राहिली आहे मनोजची. मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. तोच मनोज आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती गणेशला आपण पाहू शकता. त्याने देखील चांगली खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि त्यातच जणू काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. तब्बल 80 धावा धावफलकावरती लाभल्या होत्या. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर अंबेशिव संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. गोलंदाज सुरेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅटीच्या स्लॉट मध्ये अगदी चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. मनोजच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. कदाचित योगेशची त्या मॅच मध्ये बॅट चालत नव्हती त्यामुळे त्याने डिसिजन घेतलाय की सलामीला मनोजला पाठवा आणि त्याचा इथे प्रत्युत्तर देखील पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची रणनीती आखली ते चित्र. यावेळेस देखील ऑन साईडला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. पाठमोरा चेंडूचा करत असताना चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील आणखीन 4. कमालीची सुरुवात करून देतोय फलंदाज मनोज. अगदी 4 चेंडू फेस करत असताना 15 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय चाफेवाडी संघाची. का सातत्याने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारतायत याचा प्रात्यक्षिक उदाहरण यावेळेस देखील आपण पाहतोय. गतीमध्ये मिश्रण करत असताना गती ओळखली आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषा पार. मनोजच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दमदार चौकार. सातत्यानं मोठे फटके इथून पाहायला मिळतात मनोजच्या बॅट मधून. 5 चेंडू फेकलेत 19 धावा धावफलकावरती लावल्यात. चांगली फलंदाजी परंतु तितकीच खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून थांबवणं फार महत्वाचं असेल. जर अशाच प्रकारची फटकेबाजी आली तर कमीत कमी 50 ते 55 धावा पाहायला मिळतील. परंतु पुन्हा एकदा ऑन साईडला हा देखील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय पुन्हा एकदा वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील आणखीन 4. चौकार.
सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय आणि या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची सुरुवात करून दाखवली आहे. नवीन षटक, दुसरा फ्रेश गोलंदाज वापरला जातोय गोलंदाजी मार्क वरती अजय. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची अलोट गर्दी जमायला सुरुवात झाली. याचं कारण एकच, आज मेगा फायनलचा दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जशी जशी मेगा फायनलचा सामना आपल्या भेटीस येईल तशी तशी प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळेल. रोमांचक अशी ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा षटक पॉवर प्ले अगदी समाप्त झालाय. पॉवर प्लेचा पहिलं षटक समाप्त होत असताना धाव फलकावरती धावा होत्या ते 23. इथून फटका मिस टाइम पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून प्रवास करतील तोपर्यंत या दोनच धावा एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता परंतु त्यापर्यंत या दोन धावा एकवटण्याचा अवधी होता. त्या दोन धावा सहजरित्याने एकवटल्या गेल्यात. दोन धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलाय 25 धावा. भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी ज्या प्रेक्षकांना शक्य होत नाहीये ते प्रेक्षक घर बसल्या YouTube वर देखील ही स्पर्धा एन्जॉय करताय ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. क्लॅरिटी विथ द क्वालिटी आणि असंच त्यांचं काम देखील आहे. अगदी सुरेख क्लॅरिटी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असते. खूप चांगली ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील त्यांचं देखील कौतुक करायला हवं. अगदी धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज अजय. यावेळेस ऑन साइडला फटका पोचलाय की काय? क्षेत्ररक्षक दूरवर चेंडू पर्यंत आले. जजमेंट चुकीचं आहे. इथे झेल ड्रॉप, चुकीचं रूपांतर आपण पाहतोय. दोन धावा तरी कंप्लीट केल्यात. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. अगदी जिथे झेल होता, जिथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला असता त्या ठिकाणी 3-3 धावा एकवटल्या जात आहेत. चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा. अद्यापर्यंत या षटकातले तीन चेंडू फेकणं शिल्लक. स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा फटका फसलाय. ऑन साइडचा तो क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा त्याच चुका, सातत्यानं चुका पाहायला मिळतात. या चुका तुम्हाला या स्पर्धेतून निरोप घेत असताना देखील पाहायला मिळतील. कारण जो संघ जिंकेल, जो संघ इथून विजय प्रस्थापित करेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ परास्त होईल तो मात्र या स्पर्धेतून इथून निरोप घेत असताना पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी एक संघ धनगरवाडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, चुका झाल्यात. पुन्हा एकदा बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव धोक्याची आहे आणि इथून या 3 धावा सहजरित्यानं कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात अगदी सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिले जाते. दोन्ही खेळाडू गणेश आणि मनोज सलामीला आलेले दोन्ही फलंदाज धावांचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 34 धावा एकवटल्यात. हा चेंडू इथे स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. कदाचित दोन्ही खेळाडूंचा विचार केला तरी शरीर थकलाय, परंतु आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी ही लढाई चालू आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये धावा बनवल्यात ते 34. अगदी पाण्याची पूर्तता गरज असेल तर नक्कीच पाण्याची मागणी करायची आहे. वरती धावा आपण पाहतोय. अगदी 17.00 च्या सरासरीने तब्बल 34 धावा लावल्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक जनेश आलेत. आडव्या बॅटनं अगदी आपण पाहतोय अकुटप्प्याचा चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. आता मात्र इथून विकेट असेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द डगआउट.
गणेश बाद झालेत. खरं तर मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती, परंतु या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफूट वरती जरूर होत्या. तरी सुद्धा संघाची धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 34 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. न्यू बॅट्समन इनॅट नंबर 3 वरती दाखल झाले, तो म्हणजे योगेश. मागच्या सामन्यामध्ये सलामीला आला होता, तो आता वन डाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो इनॅट नंबर 3 वरती. चाफेवाडी संघाकडून फलंदाज योगेश ऑन अ स्ट्राईक. गोलंदाज जनेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकलाय, विकेट प्रस्थापित करून दिले. कमबॅक किंग षटक ठरेल का यावेळेस? अगदी आपण पाहतोय पडल्या पडल्या चेंडूला दिशा दिली ऑन साईडला. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. चौकार सजवलाय ऑन साईडला आपण पाहतोय. पूर्णपणे खुला क्षेत्रक्षण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच दिशेला हा लगावलेला पहिलाच बॉल वरती चौकार. यावेळेस ऑन साईडला खडे खडे शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय हवाई सफर. रन्स मिळतील 6. योगेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय गणेश बाद झाले, त्यानंतर योगेश आले आणि त्यांना 2 चेंडूवरती 10 धावा इकवटल्यात. तब्बल 44 धावसंख्या धावफलकावरती लावलेत. षटक तिसरं प्रगतीपथावर असताना उर्वरित आपण पाहतोय अद्यापर्यंत 3 चेंडू फेकायचे आहेत. यावेळेस आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता, अगदी ब्लॉक होलचा मारा केलाय. जागेवरती स्तब्ध उभा करण्यास भाग पडलाय फलंदाज योगेशला, ते म्हणजे गोलंदाज जनेशनं. हा चेंडू अतिशय सुरेख होता, अगदी रिप्लाय स्क्रीन मध्ये देखील पाहायला मिळाला. अगदी खोलवर डब्याचा चेंडू फेकला गेला. कुठल्याच प्रकारचं प्रत्युत्तर देण्याचा इथून धाडस नव्हतं, परंतु कमबॅक करेल का पुन्हा एकदा फलंदाज योगेश हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शेवटचे 2 चेंडू फेकायचे आहेत. धावा बनवल्या गेल्या 44. शॉर्ट पिच चेंडू, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक नाही आहेत, अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावत्या. तिसऱ्या षटकाच्या अगदी शेवटचा चेंडू इथून शिल्लक असताना धावफलक जाऊन पोहोचला. 46 46 धावा. कोणता संघ विजय होईल आणि कोणता संघ धनगरवाडीच्या सामन्यात तिसरा फेरी इथून पार पडेल हे देखील पाहणं फार महत्वाचं ठरेल. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार, लगी तो आबादी नाही तो बर्बादी. आणि इथून आलेला हा डॉट बॉल. तिसरं षटक समाप्त होतंय. तिसऱ्या षटकाच्या सांगतानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 46 46 धावा. बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 46 46 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू फेकायचे आहेत. 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज ऋतिक, स्ट्राईक एंड वरती मनोज. यावेळेस हो वड शॉट, नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू बॅटीवरती आलाय, उचलून फेकून दिलाय सीमारेषा पार. मनोजच्या बॅट मधून आलाय खणखणीत दमदार षटकार. मनोजचा विचार केला, मागचा पूर्ण षटक जणू काही सुटकेचा श्वास मिळाला. नॉन स्ट्राईक एंड वरती सातत्यानं एनर्जी त्यानं प्राप्त केली आहे आणि ज्या वेळेस स्ट्राईक वरती आलाय शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉल वरती त्यानं टोकलाय षटकार. पूर्णपणे फ्रंट फूट वरती असणारा हा संघ पाहायला मिळतोय. तर चाफेवाडी संघ सर्व खेळाडूंचा विचार केला, अतिशय ताकदीचे खेळाडू सातत्यानं पाहायला मिळत असतात आणि त्याच ताकदीची फलंदाजी ही चाफेवाडी संघाकडून पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी 50 कंप्लीट झाली. 52 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. संघाचं अर्धशतक इथं कंप्लीट होत असताना चाफेवाडी संघाचं कमालीची फलंदाजी. उर्वरित शेवटचे अद्यापही 5 चेंडू फेकणं बाकी आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या बाजूना राईट आर्म राऊंड विकेटना पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग वरती मनोज. हा टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला फेकून मारला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक कुलाय. चेंडू दाबणार नाहीये. चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. वैयक्तिक जर विचार केला मनोजचा चेंडू त्यानं फेस केलेत 9 आणि धावा बनवल्यात तब्बल 35. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 56 धावा. खूप चांगली फलंदाजी मनोजच्या बॅट मधून सलामीला आलाय आणि सलामी पासून अगदी मोठे फटके त्याच्या बॅट मधून सातत्याने पाहायला मिळतात. 9 बॉल मध्ये 35 वैयक्तिक धावसंख्येवरती त्याचा खेळ चांगला राहिलाय. गोलंदाजाला कमबॅक इथून करावा लागेल कारण 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित शेवटचे अद्यापर्यंत 4 चेंडू फेकणं इथून महत्वाचे आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा नो लुक शॉट सातत्यानं आपण पाहतोय. ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक देत असताना दस्तक पे मस्तक चेंडू झालाय सीमा पार. रन्स मिळतील आणखीन 6. अगदी कमालीची फलंदाजी करतोय मनोज साठी जोरदार टाळ्या होण्यास हरकत नाहीये. 10 चेंडू आणि वैयक्तिक 41 धावसंख्येवरती इथून बॅटिंग करत असताना बॅटिंग तर जोरदार टाळ्या होण्यास हरकत नाहीये. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या सत्रातले शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या तब्बल 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अर्धशतक या मॅच मध्ये या आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक इथून पाहायला मिळेल का? फलंदाज मनोज ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा ऑन साइडला त्याच दिशेला तोच फटका. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील पुन्हा एकदा अर्धा डझन 6 षटकार. अकरा चेंडू 47 धावसंख्या वैयक्तिकरित्या बॅटिंग करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनोज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतकासाठी फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव इथून वेगाने घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 12 बॉल 49 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय फलंदाज मनोज. कमी उंचीचा खेळाडू जरूर दिसतोय परंतु कामगिरी आजच्या दिवसामध्ये फार मोठी ठरली आहे. एक धाव इथून अर्धशतकासाठी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट करेल का? 12 चेंडू 49 धावसंख्या वैयक्तिक. यावेळेस फटका सुरेख वळ शॉट. चेंडू चालाय सीमा रेषा पार. आणखीन एक मनोजच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत दमदार षटकार. जोरदार टाळ्या होण्यास हरकत नाहीये. फलंदाज मनोजची बॅटिंग आवडली असेल नक्कीच बॅट दाखवायचे मित्रा. अगदी 13 चेंडू त्यानं फेस केले आहेत आणि तब्बल धावा बनवल्या धाव फलकावरती वैयक्तिकरित्या 55. 13 चेंडू फेस करत असताना या 55 धावा मनोजच्या बॅट मधून आल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 76.